नमस्कार, गुड मॉर्निंग मंडळी. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे सफर समृद्धीची या सिरीज मधील गजानन चव्हाण व्लॉग यूट्यूब चॅनलवरील का नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, सफर करत आपण येऊन पोहोचलेलो ठाणे जिल्ह्यामध्ये. आणि ठाणे जिल्ह्यात येण्याचं कारण म्हणजे तुम्हाला माहीत आहे की समृद्धी महामार्गाची जसं काम बेसमेंटपासून सुरू होतं आणि आत्ता आपण पाहत आहोत की जवळजवळ 80% काम पूर्ण होऊन तो जनतेच्या सेवेसाठी महामार्ग ओपन झालेला आहे. तिथपर्यंत आत्तापर्यंत आपण या कामाची अपडेट तुम्हाला दिलेली आहे आणि पुढे सुद्धा येणारे महामार्ग जे असतील ते आपल्याला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. त्यामुळं आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर अद्याप केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि आजचा जो व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत त्याला लाईक करायला विसरू नका ना. आज कुठे आलेलो आहोत हे आपण तुम्हाला म्हणजे या बॅकग्राऊंडवर लक्षातच आलं असेल. या बाजूला आहे टनेल, म्हणजे ठाणे जिल्ह्यातील उर्वरित 80% पैकी जो भाग उर्वरित आहे 77 किलोमीटरचा, ज्याची प्रतीक्षा महाराष्ट्रातील नवे भारतातील जनतेला लागलेली आहे की ठाणेकडील जो 77 किलोमीटरचा भाग आहे त्याचं काम किती झालेलं, कधी ओपन होणार आहे. आणि यस, आपण मागील 16 नंबरचं पॅकेजचं काम पाहिलेलं आहे. ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ सुद्धा चेक करा. कारण तिकडे पण पुन्हा एकदा घेऊन आलेलो पॅकेज 15. या बाजूला आहे 250 मीटर लांबीचा टनल, जो पहिला या पॅकेजमधला टनल आहे. आणि या जवळजवळ 27 किलोमीटर काहीतरी पॅकेज आहे हे 15. तर या पॅकेजमध्ये 3 टनेल येतात आणि 3 टनेलपैकी पहिला टनल जो की इगतपुरीचा मुख्य जो टनेल आहे महाराष्ट्रातला सध्याचा लॉंगेस्ट, त्याच्यानंतर दुसरा जो टनेल आहे तो या बाजूला आहे. आणि इथूनच आपल्याला पॅकेज 15ची सुरुवात वाशाळा गावाच्या हद्दीमध्ये पाहायला मिळत आहे. चला तर मग सुरुवात करूया. वाशाळा ते ठाणेच्या दिशेने इकडल्या दिशेने आपण काम पाहत जाणार आहोत की काम 15 पॅकेजचं किती झालेलं आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग 701 किलोमीटर लांबीच्या या महामार्गापैकी 624 किलोमीटरचा हिस्सा नागपूर ते इगतपुरी पर्यंत जनतेच्या सेवेसाठी लिगली ओपन करण्यात आला आहे. उर्वरित 77 किलोमीटर इगतपुरी ते ठाणे जिल्ह्यातील आमणे गावापर्यंतचा भाग प्रवासासाठी कधी खुला होणार आहे याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याच 77 किलोमीटर मध्ये पॅकेज 14चा काही भाग ज्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित पॅकेज 15 व 16चे काम प्रगतीपथावर आहे. तर आपण आज या पॅकेज 15च्या कामाची अपडेट पाहणार आहोत. पॅकेज 15 28 किलोमीटर लांबीच्या या पॅकेजची सुरुवात कसाराजवळील वाशाळा गावाच्या हद्दीत होते तर शेवट बीरवाडी शेंडे गावाच्या हद्दीत होते. हा आहे पॅकेज 15 मधील पहिला 250 मीटर लांबीचा बोगदा. या बोगद्याचे काम आतील पूर्ण झाले असून PQCचे काम देखील दोन्ही साईडला पूर्ण झालेले आहे. आणि या दिशेला आहे पॅकेज 14 आणि महाराष्ट्रातील सध्याचा सर्वात लॉंगेस्ट बोगदा. इथूनच पॅकेज 15ला सुरुवात होते आणि पॅकेज 15च्या सुरुवातीलाच आपण या ठिकाणी PQC वर्क पूर्ण झालेले पाहू शकतो. आणि या पॅकेजमध्ये एकूण 3 बोगदे येतात, त्यापैकी हा 250 मीटर लांबीचा पहिला बोगदा आहे. बोगद्याबाहेरील दोन्ही साईडचे PQC वर्क पूर्ण झालेले असून सेंटरचे मधली मार्गिका म्हणजेच डिवायडरचे वर्क बऱ्याचशा प्रमाणात पूर्ण झालेले आहे. तसेच दोन्ही साईडचे स्लोप प्रोटेक्शनचे कामसुद्धा या ठिकाणी पूर्ण झालेले पाहायला मिळत आहे. यानंतर पुढे आपल्याला 2 मेजर ब्रिज पाहायला मिळतील. या दोन्ही मेजर ब्रिजचे वर्क पूर्ण झालेले असून राईट साईडला लेन मार्किंगचे काम देखील पूर्ण झालेले पाहायला मिळत आहे. यानंतर येतो हा पब्लिक ओव्हरपास. या पब्लिक ओव्हरपासचे काम सुद्धा पूर्ण झालेले असून ट्रॅफिक यावरतून सुरू असलेली पाहायला मिळत आहे. या दिशेने इगतपुरीच्या दिशेने आपण प्रवास करत पुढे आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला या समृद्धी महामार्गावरती सर्वात हायेस्ट उंचीवरती असलेला होत असलेला जो ब्रिज आहे, या
व्हायडॅक्टचं काम आपल्याला पाहायचं आहे आणि इथून आपल्याला पुढे जायचं आहे, परंतु पुढे काम सुरू असल्याने आपण बाईक टाकू शकत नाही त्यामुळे. आणि हा एरिया पण खूप उंच आहे, तुम्हाला खालून दाखवतो पहा इथून काय भयानक असं हे जंगल. आणि या ठिकाणची जी हाईट जर पाहिली याची या ब्रिजची तर पाहता क्षणी खाली पाहिल्यानंतर जे रेग्युलर काम करणार आहेत ते लोक या इतक्या उंचीवरून पाहू शकतात, आपण पाहू शकत नाही. मनात धडकी भरणारी अशा पद्धतीने एवढा उंचीवरती बनत असलेला हा फ्लायओव्हर आहे. आणि ह्याचं कारण म्हणजे की जमीन जी असमतल आहे किंवा या ठिकाणी जी दऱ्या खोऱ्या वगैरे आहेत किंवा आणि छोटे मोठे गावाला जाण्या येण्यासाठीचे जे रस्ते आहेत पाडे वगैरे यांच्यासाठीचे रस्ते, त्याचबरोबर या बाजूला आहे जी नदी आहे तर भातसा नदी, आणि भातसा नदीवरचा डॅम छोटंसं इथं डॅम पण आहे. तर ह्याचा प्रवाह या पुलाखालून जातो किंवा या ठिकाणाहून जातो, म्हणून या ठिकाणी एवढ्या उंचीवरती आपल्याला हा फ्लायओव्हर व्हायडॅक्ट बनवण्यात येत आहे असं दिसत आहे. आता इथून आपल्याला ड्रोन फ्लाय करायचं आहे, परंतु थोडेसे पावसाचे शिडकावे चालूच आहेत. मी जसंही या ठिकाणी आलेलो आहेत, कोकण नाशिक म्हटलं किंवा तुम्ही ठाणे या साईडला जर आल्यानंतर आपल्याला इथं संततधार पाऊस नेहमीच आपल्याला अनुभवायला मिळेल. तर मंडळी, या दिशेने आपल्याला प्रवास करत यायचं होतं, परंतु जो पाठीमागचा आपण ड्रोनद्वारे पाहिलेला आहे की 1.9 किलोमीटर लांबीचा जो व्हायडॅक्ट होता त्याचं काम सुरू आहे. एका साईडनं काम झालेलं आहे, ड्रोनच्या माध्यमातून आपण पाहिलेच आहे, परंतु तिथं सुद्धा बरेचसे उपकरणं लावले असल्या कारणाने आपल्याला त्या व्हायडॅक्टवरून प्रवास करता आलेला नाही. म्हणून आपल्याला परत पुन्हा वाशाळा गावापासनं परत त्या वाशाळा घाटातून, आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ आहे वाशाळा घाटातला, तो पण घाट खूप डेंजर आहे, त्या घाटातून जवळजवळ 15 ते 20 किलोमीटर प्रवास करून इकडं पुन्हा नॅशनल हायवे जो आग्रा मुंबई किंवा नाशिक मुंबई हायवेला परत लागून परत इथं कंपनीचं या ठिकाणी काय नवयुगा कंपनीचं, तर तिथून थोडासा येण्यासाठी त्यांच्या वाहतुकीसाठी रस्ता केलेला आहे. आणि हा जो वरचा जो या ठिकाणी ओव्हरपास दिसतो, इथं गावा इकडे छोटे मोठे गावं जाण्यासाठीचा ओव्हरपास आहे आणि कंपनीने इथं रस्ता सोडलेला आहे त्यांच्या वाहतुकीसाठी. आपणही त्याचा फायदा घेऊन महामार्गाला लागलेलो आहेत. तर मंडळी, प्रवासाला सुरुवात केलेली आहे. राईट साईडला जे काम झालेलं आहे पूर्ण, पलीकडलं लेफ्ट साईडला पण काम झालेलं आहे, मुंबईकडले जाणारे साईड, त्या ठिकाणी लेन मार्किंगचं कामसुद्धा पूर्ण झालेलं आहे. या ठिकाणी लेन मार्किंग जे आहे तर ते व्हाईट पट्ट्याचं काम बाकी आहे. लवकरच याही ठिकाणी ते काम होईल. आणि लागलीच आपल्याला या पॅकेजमधला दुसरा टनल पाहायला मिळत आहे बा. कारण पाठीमागचा एक पहिला टनल आणि हा दुसरा, हा 1 किलोमीटर लांबीचा टनल आहे, बोगदा आहे. आतमधून आपण प्रवास करू शकतो, कारण मागच्या वेळेस पण आपण प्रवास केला होता. आणि या ठिकाणी डांबरीकरणाचं ज्या ज्या ठिकाणी पूल वगैरे आहे, व्हायडॅक्ट आहेत, त्या ठिकाणी संपूर्ण डांबरीकरणाचं काम आहे. आणि जे मूळचा हा महामार्ग आहे तर हा PQC आहे, सिमेंट कॉन्क्रीटचा, परंतु या ठिकाणी आपल्याला डांबर दिसत आहे. जिथं जिथं पूल आहेत, व्हायडॅक्ट आहेत, ओव्हरपास आहेत, तर यावरती डांबरच पाहायला मिळेल आपल्याला. आणि समोर एक आपल्याला हा ओव्हरपास पाहायला मिळेल आणि लागलीच त्याच्या पुढे बोगदा पाहायला मिळेल, ट्विन टनेल पाहायला मिळेल.
जवळजवळ 1 किलोमीटर लांबीच्या या बोगद्याच्या बाहेर आल्यानंतर बाहेरूनही आपण पाहिलेलंच आहे दोन्ही साईडचं काम या अगोदरही काम आतील पूर्ण झालेलं आहे. बाहेरील फिनिशिंगचं काम वर्कर लगातार करत असताना पाहायला मिळत आहे. आपण एक गोष्ट टनलच्या आतमध्ये नोटीस केली की आतमध्ये जे एमर्जन्सी एक्झिट आहे टनेल बनवण्यात येत आहे दोन्ही टनेलला कनेक्ट करण्यासाठी. तिथं गेट बनवण्यात येत आहे पहा. तर त्या गेटचं वर्क दोन्ही ठिकाणी सुरू असलेलं पाहायला मिळालं मला. आता प्रवास करत आपण आलेलो आहोत. चेनेज नंबर जवळपास 654 आहे. तर या पॅकेजवरती किंवा या 15 नंबर पॅकेजमध्ये 654 चेनेजवरती काम आपल्याला अद्याप बाकी असलेलं पाहायला मिळत आहे. आणि इथून प्रवास करता येणार नाही इथं पुढं. आणि इथलंसुद्धा काम वेगाने सुरू आहे पहा. लवकरच 1 महिन्यामध्ये हे पण काम पूर्ण होईल. आणि शक्यता आहे की जवळपास संपूर्ण महामार्ग जो आहे हा पावसाळा गेल्यानंतर ओपन होईल. तर बस पुन्हा परत इथं PQC वर्क पूर्ण झालेलं दिसत आहे पहा. एक 200 ते 300 मीटर काम पाठीमागं बाकी होतं. इथून पुढे काम झालेलं आहे PQC. या ठिकाणी पॅकेज 15 समाप्त झाला असेल आणि इथून पुढे आपल्याला पॅकेज 16 स्टार्ट झालेलं दिसेल. कारण की या ठिकाणी हद्द क्लोज केलेली दिसत आहे पहा दोन्ही ठिकाणची. आणि इथं हे जे आहे तब्बीरवाडी गाव आहे. तरी आपण थोडंसं पुढं जाऊया. 16 पॅकेजचं काम इथून आपल्याला टनेलजवळ पाहायचं आहे. हे पण पाहूया. पाठीमागचे जे 2 वायडॅक्टनं प्रवास केला आपण त्याच्यावरती पण आपण फोकस करणार आहोत. कारण की आता आलेला आहे खूप ढग जे आहे ते भरून आलेले आहे. कधीही समोरच्या दिशेनं पाहूया की दिसते आपल्याला की जास्त प्रमाणात तिकडून पाऊस येण्याचे चान्सेस जास्त दिसत आहे पहा. कारण फटाफट आपण ड्रोन इथून फ्लाय करून काम एकदा पाहून घेऊया. तर मंडळी एकंदरीत वातावरण अगदी मस्त झालेलं आहे. ढगाळ वातावरण झालेलं आहे. पाऊस कोणत्याही क्षणी येऊ शकतो कारण तिकडल्या दिशेला पाऊस जोराचा दिसत आहे. आणि त्यामुळं मी तिकडला ड्रोन पटकन ओढला आणि लवकरात लवकर इथं ड्रोन शॉटचा पण संपवलेला. कारण की भीती होती की ड्रोन आणणं पॅक करणं पुन्हा बॅगमध्ये पॅक करणं. आणि आता थोडंसं आणखीन रिलॅक्स झालेलं आहे. पाऊस काय आलेला नाही आहे. असो चला तर मग पॅकेज 15चं काम आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. जवळजवळ 90% काम पूर्ण झालेलं आहे. फिनिशिंग साईनबोर्ड वगैरे जे आहे तर ह्याचं काम तेवढं बाकी आहे. आणि काही ठिकाणी एक जास्तीत जास्त जर विचार केला तर 200 ते 300 मीटर अंतरापर्यंतच काम PQCचं बाकी आहे. अन्यथा काम पूर्ण झालेलं आहे. चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक जरूर करा.
आणि अद्याप जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.